हो ताई आला तुम्ही या. कशा आहेत तुम्ही? मी बरी आहे. तुम्ही कशा आहेत? एकदम मस्त. आई कुठे आहे? अहो आता आले आले का आईनाच विचारणार का तुम्ही? अहो दिसल्या नाहीत म्हणून विचारलं. त्या जरा बाहेर गेलेली आता. हे घ्या पाणी ताई. बरं वहिनी, मी माझ्या रूम मध्ये आराम करते. मी खूप दमली आहे. अहो तुमच्या रूम मध्ये नका जाऊ. तिथं ना सगळं काय जुनं सामान आहे ना ते ठेवलेलं आहे. मग मी कुठे जाऊ? अहो तुम्ही इथेच आराम करा ना. तसं बी तुम्ही किती दिवस राहणार आहेत? अहो ताई काय करताय? अहो ते मी माझे कपडे कपाटात लावते आणि साडीमधून ड्रेसमध्ये. अहो ताई कशाला कपाटात? तसं बी तुम्ही किती दिवस राहणार आहेत? बॅगेतच ठेवा ना तुमचे कपडे. ठीक आहे. मी माझ्याच घरात कधी परकी झाली मलाच कळलं नाही. वहिनी, आई, मी निघते हा माझ्या घरी. काय झालं बाळा, लगेच का निघालीस? अहो ताई राहा ना 4-5 दिवस. हे तुमचंच तर घर आहे. मी जाते. तसंही मला जायचंच आहे. आणि असंही आता हे घर माझं कुठं राहिलंय. अहो ताई असं काय बोलताय? बरोबरच तर बोलते मी. हो नाही? आणि तसंही माझ्या रूमला तर तुम्ही स्टोर रूम बनवून ठेवलंय. लोक बरोबरच बोलतात. माहेरचं घर किती जरी मोठं असलं ना तरी लग्न झाल्यावर मुलीचे कपडे तिच्या बॅगेतच ठेवावे लागतात. अहो असं काही नाही हो ताई. तुम्ही गैरसमज करून घेतलाय. वहिनी, गैरसमज झाला होता माझा, पण आता तो क्लिअर झाला. आणि कसं आहे, मुलगी माहेरी येते ना तर ती परक म्हणूनच येते. कारण घरात तिला परक होऊनच वावरावं लागतं. बरं चल, मी येते. मला माझ्या घरी जायचंय. आई लेक माहिराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची